नमस्कार मित्रांनो, आज बनवत आहे मी डुबुक वड्या. पारंपरिक पद्धतीने बनवत आहे. तर ह्या कांद्याच्या पाल्याच्या डुबुक वड्या आहेत. तुमच्याकडे याला काय म्हणतात तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. तर चला सुरुवात करू या रेसिपीला. सर्वात आधी एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. आवश्यकतेनुसार तेल घ्या. त्याच्यामध्ये जिरेची फोडणी दिलेली आहे. 2 तमालपत्र टाकलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या काप करून टाकलेल्या आहेत. याला छान फ्राय करून घेऊया. आता छान फ्राय करून झाल्यावर मी याच्यात घालणार आहे कांदे. बारीक काप करून घातले आहेत कांदे. यांना पण छान फ्राय करून घेऊया. कांदे फ्राय होईपर्यंत आपण इथे टोमॅटो कापून घेऊया. 3 टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम आकाराचे. तर मी याला काप करून घेते. ही रेसिपी पारंपरिक पद्धतीने केलेली आहे आणि पुष्कळ जुनी असल्यामुळे खायला एकदम टेस्टी वाटते आणि झटपट बनणारी आहे. तर तुम्ही एकदा करून बघा आणि पुन्हा पुन्हा खाल याची गॅरंटी. तर हे कापून झालेले आहेत. आपले कांदे पण छान फ्राय झालेले आहेत. याच्यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया. आलं लसूण पेस्ट ही ठेचून केलेली आहे मी. पात्यावर वाटलेली नाही, ठेचलेली आहे. याला पण छान भाजून घेऊया. कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. छान मिक्स करून झाला की आपण याच्यामध्ये आता मसाले घालूया. तर याच्यामध्ये मी घालत आहे तिखट, लाल मिरची पावडर घालत आहे. थोडी झणझणीतच बनवत आहे तर मी थोडीशी क्वांटिटी वाढवली मिरचीची. आणि हळद, अर्धा चमचा हळद घेतलेला आहे. यांना पण पूर्ण तेलामध्ये फ्राय करून घ्या. पूर्ण मिक्स झालेले आहेत, छान भाजून गेलेले आहेत. आता याच्यामध्ये मी घालते टोमॅटो. टोमॅटो पण पूर्ण एकजीव करून घेऊया. मिक्स झालेले आहेत छान. आता याच्यामध्ये मी घालत आहे गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला. याला पण मिक्स करून घेते मी. विदर्भामध्ये गोडा मसाला मिळते, तुमच्याकडे मिळते की नाही तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. इथे खूप फेमस आहे गोडा मसाला. हा सुरुचीचा गोडा मसाला घालत आहे मी. आणि वरून घातला आहे आवश्यकतेनुसार मीठ. त्याला मिक्स करून झाल्यावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, अर्धा कप मिक्स करून, कारण की मिरची पावडर जळून जाईल. तर पूर्ण मिक्स करून घेते. आणि आपल्याला टोमॅटो शिजेपर्यंत झाकण मांडून शिजवून घ्यायचं आहे. एकदम लुसलुशीत झाले आहेत टोमॅटो, छान शिजून गेलेले आहेत. तर तुम्ही इथे टोमॅटोची प्युरी पण घालू शकता. त्याच्याने लवकर शिजायलाही मदत होते आणि पटकन आणि बॅटर एकदम स्मूथ होते. तर्री पण खूप छान येते. तर मी इथे पाणी घालत आहे आवश्यकतेनुसार. बघा पाण्याला उकळी आलेली आहे. आता इथे मी घालणार आहे वडी. तर माझ्या हाताने व्हिडिओ थोडी डिलीट झालेली होती तर मी ते व्हिडिओ नाही टाकू शकले. तर हे कांद्याचे पातमध्ये मी घातले आहे बेसन, तांदळाचा पीठ, आलं लसूण पेस्ट, धने जिरे पूड, गरम मसाला. आणि हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव करून. त्याचे गोळे बनवून मी आता ह्या पाण्यामध्ये टाकत आहे. हे असे पाण्यामध्ये टाकल्यामुळे इथे याला डुबुक वडी बनतात. अशी वडी बनवायची, गोल राऊंड करू शकता तुम्ही किंवा चपटी करू शकता. आकार तुमच्या पद्धतीने द्या. तर याला ह्या पाण्यामध्येच, उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 10 मिनिटापर्यंत याला शिजू द्यायचं आहे. पारंपरिक पद्धतीने बनवलेली हे रेसिपी आहे. खायला एकदम टेस्टी आणि झटपट बनते. तर तुम्ही पण करून बघा. कोथिंबीर घालून सर्व करते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग.